नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकातील मी पाडलेल्या 13 भागांपैकी 11वा भाग वाचतो. रसिका. अशीच कल्पना सुंदर कविता लिहिणाऱ्या बालकवींवरच्या कुसुमाग्रजांच्या कवितेनं आपण त्यांच्या कल्पनारम्य माया बाजारात जाऊया. श्रावणातल्या उनपावसातून अवतरलेला तो घननीळ पक्षी इंद्रधनुष्याचे तुकडे पंखावर घेऊन याच वृक्षावर, याच फांदीवर काही काळ विसावला होता. याच फांदीवरून त्याने अखेरची झेप घेतली. अंतराळा. त्याच्या त्या प्रयाण मार्गावर श्रावणाची सोनल रेखा आभाळात अद्यापही थरथरते आहे. रसिका. बालकवी या घननीळ पक्षाच्या हिरवळ दाटे चोहीकडे अशा श्रावण मासाच्या पाठोपाठ कुसुमाग्रजांच्या लहान मुलांसाठी नाचत नाचत गात येणारा श्रावण इंद्रधनुच्या कमानी बांधत बांधत हिरव्या रानात कल्पकतेचे केशर पेरीत येतो आहे. हासरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला. लपे ढगामागे धावे माळावर जसा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला. हासरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजना श्रावण आला. कविमित्र. आणि चंद्र फक्त कवीचाच का, अगदी सर्वांचाच. लहान मुलांच्या लिंबोणीच्या झाडामागे लपलेला, यापासून प्रौढांच्या बृहस्पती समचिंतन करणारा इथपर्यंतचा. तो असतो अपार आकाशात आणि आपण असतो इथं या धर्तीवर. तेव्हा बोलायचं या चंद्राबद्दल तर कुठेतरी लपलेल्या कुसुमाग्रजांच्या कल्पनाताईचाच हात धरून बोलावं लागतं. आणि इथं तर आणखी एक चंद्र आणलाय. त्या दोघांबद्दलही बोलूया, त्यांच्या कल्पक प्रतिभेचा हात धरून. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष या नात बसोनी माकड मानव कुत्रा यांना जाता येते. या चंद्रावर वाटच नाही, एके नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मान करीपणा, हाही नभाचा मान करीपणा लक्ष्मणांच्या इंद्रगुहातुनी भटकत राही. नटखट मोठा ढोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडा मागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे. पीतस्तनांच्या दरेत केव्हा सुरून जातो फुलाप्रमाणे. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून. तटघुमटावर केव्हा चढतो कधी विदूषक पाणवठ्यावर घसरुनी पडतो. कुठे घराच्या कौलारातुनी उतरून खाली शेजेवरती तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो. कधी कुणाच्या मुक्त मानवी प्रतिभेस, कधी कुणाच्या मुक्त मानवी प्रतिभेस द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. त्या चंद्रावर शिडी लावून शास्त्रज्ञांना चढता येते. रसिक मनांना या चंद्राला पळभर किंवा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. रसिका. ऐकावं तव मधुबोल अशी आळवणी करीत कोकिळेबरोबर कितीतरी कवी बोलले
रमले. त्याच कोकिळेचं गाणं कुसुमाग्रजांच्या सृजनशील कल्पक प्रतिभेवर सप्तसुरांची अशी उधळण करते. कोकिळा जेव्हा सुरांचा फुलविते पंखा नवा, आम्रलेवनी पंख तेव्हा होऊन बघतो कोकिळा. कोकिळा जेव्हा स्वरांची उघडते अब्दागिरी, जंगले शाहीर होती शब्द होते मंजिरी. कोकिळा जेव्हा स्वरांची काश्मीरे करीते उभी, हो नदीची नृत्यशाला रुमझुमे वारा नभी. कोकिळा जेव्हा स्वरांची माळते सुमनावली, ते धवा वणवा म्हणे मी चंदनाची सावली. कोकिळा घाली स्वरांचा मोरपंखी फुलवरा, जांभळ्या डोही झपुर्जा खेळती त्या आसरा त्या जलदेवता. कोकिळा जेव्हा सुरांचे गेंद गगनी फेकते, अंचलावर पैठणीच्या रात्र अत्तरवतीते, रात्र अत्तरवतीते. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.